हिंदी चादर 350वा शहीदी समागम कार्यक्रम नवी मुंबईच्या खारघरमध्ये पार पडला। या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या सरकारचं कौतुक केलंय। महाराष्ट्र के कोने कोने तक, हजारों गांवों और छोटी छोटी बस्तियों तक श्री गुरु तेग बहादुर साहब जी का वो पराक्रमी इतिहास पहुंचाया गया है। मैं महाराष्ट्र सरकार को विशेष तौर पर बधाई देता हूं। तो ये सारी परंपराओं को फिर से गुरु तेग बहादुर जी के साथ जोड़ने का काम महाराष्ट्र सरकार ने किया है। काही महत्त्वाच्या घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या। इस नई मुंबई के परिसर में हम लोग एक अस्पताल बनाएंगे और उस अस्पताल का नाम हमारे 9वें गुरु तेग बहादुर साहिब जी के नाम से होगा। वो अस्पताल उनकी शहादत की याद ये हमेशा हमको देता रहेगा। आधी नागपूर, नंतर नांदेड आणि आता खारघरमध्ये हा सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला। चौथ्या विश्व मराठी संमेलनाचं शानदार आयोजन नाशिकमध्ये करण्यात आलं। याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। ज्येष्ठ साहित्यिक आणि तरुणाईच्या प्रयत्नानं मराठी भाषेचं वैभव कायम राहील असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। शिवाय नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबतही त्यांनी भाष्य केलं। मराठी अभिजात भाषा तर आहेच, पण ती आपल्याला सर्व दूर कशी नेता येईल, मराठी भाषेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून हे जे साहित्य आहे हे जनाजनापर्यंत कसं पोहोचवता येईल याचा प्रयत्न हा आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत। कविवर्य कुसुमाग्रज नगरीत मराठीचा देखणा सोहळा पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगत तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करू असं आवाहन केलं। कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि जागतिकीकरण या सगळ्यांच्या बदलांच्या वावटळीतही मराठीचा गोडवा, तिची परंपरा, तिची साहित्य संपदा अजूनही तितकीच शाश्वत आहे। मराठी केवळ घरातली भाषा किंवा बोलीभाषा न राहता ज्ञान, विज्ञान, संशोधन, उद्योग, तंत्रज्ञानाची भाषा झाली पाहिजे। यावेळी मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, संमेलनाचे निमंत्रक तथा मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, साहित्यिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते।